योग्य योग्य यायचं तर ते गुलीवाल्या पाहिला ते त्याच्यात इकडे थोडं धावतोय फुल्या फुला त्या गुल्या मी तुमच्या संगे ये हाताना नको आम्हाला अरे उठना मधून चल तुम्ही घसरा समोर जा सबका मंगल होय रे इकडे घसरा के कल के और गगन के तिकडी काय आला या के कल के और गगन के महिला समोर जा आणि संघाला समोर राईट महिला तुम्ही समोर जा हो ना दादा संघाला असं घ्या पुढे फोटो घ्या लवकर चला तुम्ही मस्त पण चिन्ह आमचं फोन है पंचायती ध्वज को सलामी देगा सलामी को आनंद काल मुदके वज्र संगार काये बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि आपल्या धर्मगुरूचे एकदा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेन कत्तं सब अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेन कत्तं सब अपराधं क्षमतु मे भन्ते तत्यंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेन कत्तं सब अपराधं
कमगृहे भन्ते ओकास आहं भन्ते त्रिसरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते द्वितीयंपि ओकास आहं भन्ते त्रिसरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते तृतीयंपि ओकास आहं भन्ते त्रिसरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते आहं भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि हि शरणं शरणागमं सम्पूर्णं पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समादयामि अनादिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि शिक्षापदं समादयामि वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि शिक्षापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं
सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि शिक्षापदं समादयामि सूरामेरय मद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि ईश्वरेण सद्धिपन्तशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं गत्वा अपमादेन शील सम्पादेथव्यम् अहं वन्दे साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय संविधानाचे निर्माते भारतीय बौद्ध महासंघाचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना सर्वप्रथम पंचांग प्रणाम. आणि या ठिकाणी सर्व महापुरुषांना एकच वेळा पंचांग प्रणाम करतो. आणि या ठिकाणी आमचं संघ, त्या संघांना सुद्धा भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा ब्रह्मच्या वतीनं, या कानूर मंडळाच्या कार्यकारिणीच्या वतीनं मी पंचांग प्रणाम करतो. या झरी मुकामी सामने शिबिर राबवण्याचा आज 5वा दिवस सुरू आहे. आणि सामने शिबिर राबवण्यासाठी मी शंकर भेगे प्रत्येक गावोगावी फिरला होता. पण आमच्या कानूर मंडळमध्ये 1 मिनिट ग्रामशाखेमध्ये म्हणजे 50 घरं आहेत. 50 घरामधून 5 तरी होतील वाटले. एकही झालं नाही. 0.2. आणि कानूर मंडळमध्ये 25 ग्रामपंचायत आहेत. ग्रामपंचायतमधून एक तरी सदस्य आम्हाला भेटल. कानूर मंडळमध्ये 0 झाले. काही ग्रामपंचायत फार दुःखाची गोष्ट आहे. चांगल्या कामाला कोणी येणार जवळ, समोर कोणीच निघणार चांगल्या कामाला. खराब कामाला सगळे येते. माझ्या ग्रुपमध्ये मेंबरच्या 100 माणसाचा ग्रुप आहे. एकही माणूस रिप्लाय दिला नाही. कानूर मंडळच्या ग्रुपमध्ये 400 माणसाचा ग्रुप आहे. एकही माणूस रिप्लाय दिला नाही. तालुक्याच्या ग्रुपमध्ये 1000 माणसाचा ग्रुप आहे. एकही रिप्लाय दिला नाही. जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये 2000 माणसाचा ग्रुप आहे. एकही माणूस रिप्लाय दिला नाही की मी श्रावण शिबिरला बसतो. कोणीच रिप्लाय दिला नाही. काय करतात? खराब कामाला सगळेच जातात. 100 जमा होते, पण चांगल्या कामाला एकही होईना. म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे श्रावण संघाला विनंती करतो, तुम्ही झाल्याबद्दल मी आभार मानतो. आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला आत्ता तुमची बेसमेंट सुरू आहे. बेसमेंट काय सुरू आहे? 10 दिवसामध्ये आपले पूजनीय मठे बंदी आपल्याला जे शिकवतात त्या शिकवले त्याप्रमाणे आपण जीवन कटायचं आहे. बोलणं एक चालणं एक करायचं नाही. मी प्रत्येक संघाला हेच सांगतो, मी बोलतो बी चालतो बी. मी बी श्रावणी झालो 2023 मध्ये मार्गदर्शक नारायण वाघमारे सर भेट तेही मला सांगितलं. आणि माझं मार्गदर्शक अजून माझे दादा आनंदराव बनसोडे आहेत. मी 15-20 वर्षापासून या कार्यात आहे. मी बोलतो बी चालतो बी, करून बी लागतो काम करून. परंतु त्रिशरण पंचशिलेचं पालन केलं तरच तुम्हाला काहीतरी महत्व आहे. मी या चिवरास अपमान करण्याशी बोलतो, माफी मागून भंतीजीला. आपल्याला जे त्रिशरण पंचशील आहे, बेसमेंट आहे आपलं. बेसमेंट आपल्या जीवनाची सुधारणा होण्याची. आपण 5 शील म्हणतो, काळजी करतो म्हणजे मतलब नाही. उपासिका राहोत, उपासक राहोत, कोणी राहोत. म्हणून तुम्ही बी सुद्धा 5 शील पालन केलं पाहिजे. 5 शील पालन करणं होईना ते त्या संघामध्ये येत नाहीत कोणी. हे मी गॅरंटी देतो. मी प्रत्येक ठिकाणी चालू, प्रत्येक माणसं मजानं होईच ना म्हणायचं. का होईना तुमच्यानं? खाणं होते, पिणं होते, हे होईना? सांगा सरळ. खाणं होते, पिणं होते, 2 शील पालन करणं होईना तुम्हाला. 2 शिलापाय 3 शील वाया घालायला तुम्ही. म्हणून प्रत्येक माणूस 5 शिलाचं पालन करायचं असेल तर पंचशील पालन केलं पाहिजे. आणि पंचशील पालन केलं तरच आपल्या जीवनाचा उद्धार होते, आपलं परिवार सुकूनमध्ये राहते. आणि 1 शील जर चुकल्या तर दुसरं शील चुकावं लागतं. दुसरं शील जर चुकल्या तर 3 शील वाया जाते. 3 शील बी 2 शील बी 5 शील बी वाया जाते. म्हणून 1 शील चुकायचं नाही आणि 4 शील वाया करायचं नाही. म्हणून 5 शिलाचं पालन करून वागलं पाहिजे. आता याच्या अगोदर मी काही श्रावण त्याचं चिवर घेऊन बसले पण पंचशिलेच्या तत्वाने काही जण चलत नाही. आम्हाला खंत आहे त्या गोष्टीचा, दुःख आहे.
10 दिवस आज तुम्हाला एवढं सेवा करायला किती पैसे खर्च होत असतील, किती पब्लिक तुम्हाला स्वागत करून आणि गावाच्या बाहेरून पुष्प टाकून तुमचे पाय धुवून पाय पडून काय ठेवलेलं आहे त्यात मतलब काय राहिलं. त्याला तुम्ही शिलेला सोडून टाकून तुम्ही तत्व सोडून टाकून जर वागू लागल्या तुमचं 10 दिवस श्रावण राहून काय फायदा. गाव परेशान आहे झरीमध्ये. झरीच्या गावामध्ये प्रत्येक संकट आहे. तेवढ्या संकटाला सोडून त्या संकटाला मारगोळी करून आज हे कार्यक्रम उपस्थित केले. बुद्धविहाराला लाखो रुपये लावले, कार्यक्रमाला लाखो रुपये लावले, धान्याला लाखो रुपये लावले. ते कड्या पद्धतीने कार्यक्रम घडवत असतील पण ते कार्यक्रम जर घडवलेले आपण त्याचा उपाय जर करता येईल तर आपण काय कामाचे. म्हणून तुम्हाला मी माफी मागतो. जास्त काय बोला असेल तर माफ करा. मी जास्त बोललो नाही, जे मी बोललो सत्य बोललो. कोणाला काय वाटत असेल दुःख वाटून घ्या पण चालायचा प्रयत्न करा. 100% चालणार गेलं तर मतलब नाही. म्हणून भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखेच्या बेंबरच्या वतीनं मी माफी मागतो आणि काय चुकलं तर मला क्षमा करा. आणि 28 तारीखला सकाळी दुपारी भजनदान बेंबर इथं आहे. भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा बेंबर आणि भीमजयंतीच्या मंडळीतर्फे मी स्वतः एकला गेलो होतो पण त्याला जाऊन सूचना दिली की बाबा भजनदानचा कार्यक्रम भंजीचा आपण घेतला आहे. मी एकटा तर देतो म्हणून पण आपण काय करायचं. आपली जयंती 29 तारीख घेतली होती आपण. 28 तारीखला जयंती आहे म्हणून डिसाईड करून 28 तारीखला भजनदान सर्वांनी मिळून देऊ म्हणजे तुम्ही सर्वांना सूचना देऊन कार्यक्रम घेतलेला आहोत. आणि परवाच्या दिवशी माझ्या स्वतः गावात राहील भजनदान याची विनंती करतो. माझ्याकडून काही चुकलं माफ करा. जय भीम नमो. आवाज ऐकतोय ना का? सगळ्याला जय भीम नमो बुद्धाय. मी जास्त काय बोलणार सॉरी. नमो बुद्धाय. पहिले बुद्ध म्हणजे काय म्हणायचं आम्हाला कळलं माईक नाही. जवळ घ्या. माईक जवळ. पहिले बुद्ध म्हणजे काय म्हणतं आम्हाला समजलं नाही. तर मग नंतर बाबासाहेब म्हणजे आम्हाला काय कळलं नाही. या 5 दिवसामध्ये खूपच आम्ही शिकून घेतलं. शिलाचं पारण पद्धतीने आम्ही पाळता आणि पुढे असंच रामराज संघ तयार करू आणि जे काय आहे सत्यवाणीने सत्य चालणे सत्य मार्गाने या पद्धतीने आम्ही सर्व सामाजिक आणि आर्थिक कोणाही पद्धतीने राहू दे सगळ्यांना या पद्धतीने वागवायची कोशिश करू. नमो बुद्धाय. साधू साधू. धन्यवाद आम्ही दिल्याबद्दल. तुम्ही तेव्हापासूनच धर्मामध्ये वावरता. అందరికీ నమో బుద్ధాయ జై భీమ్. నా పేరు ఉపన్య, ఊరు జరీబి, తాలూరు మండలం, నిర్మల్ డిస్టిక్. నేను ఇంతకుముందు ఇట్లా దోస్తులతో కలిసి మందు తాగుతుంటిని, మళ్ళా ఎటు తిరుగుతుంటిని, 3-4 సార్లు తింటుంటి. మరి ఇట్లా చెడు అలవాట్లు ఉండే. చెడు అలవాట్లు ఉండే అయితే మన బంతే గంగాధర్ బన్సోడే, మరి శంకర్ డగి, మళ్ళా అమరేరావు ప్రకాష్ వీళ్ళు అందరు నాకు అలా ఆధారంలో నేను కూర్చున్నాను. ఇప్పుడు మంచిగా అనిపిస్తున్నది. ఏంటంటే ముందు 3-4 సార్లు తింటుంటే ఇప్పుడు ఒకటిసారి తింటున్నా. ఇప్పుడు ఆకలి అవుతలేదు, ఏమవుతలేదు, మంచిగా ఉంటున్నాం. ఇంతకుముందు లేకపోతే ఎటు పోయినా ఇంటికాడ పోయి తింటుండే. మా భార్య కూడా ఏమన్నదంటే నువ్వు కాకు, నీతో కాదు, నువ్వు చికెన్ మటన్ తింటావు, నువ్వు కానే కాకున్నది. అయితే నేను ఆమెది కూడా వినలేదు. వినకుంటే నేను అక్కడ వచ్చిన అదే రోజు అదే మన సైనిక్ అమరేరావు ప్రకాష్ ఏమన్నాడంటే బంతి నువ్వు బంతి కూర్చో, నేను డబ్బులు ఇస్తాను, నీకు ఎందుకు, నేను కట్టుకుంటా, నీకు అడగాను నేను కట్టుకుంటా అంటే సరే అని కూర్చున్నా. మళ్ళీ ఇప్పుడు 3-4 సార్లు తింటుండే. మళ్ళీ శంకర్ కూడా నాకు చెప్పాడు కూర్చోరా భయ అంటే అయినా కూడా ఇబ్బంది చేస్తే నేను కూర్చుంటా పోయి నాతో కాదన్నా. మళ్ళీ ఆయన బెంబర్ మన గంగాధర్ బన్సోడి ఆయన కూడా చెప్పిండు వీళ్ళే. నేను మళ్ళా నా దాంట్లోనే ఆలోచన ఎట్లా వచ్చిందో మళ్ళీ నేను అక్కడ పోయినా. మా భార్య కూడా అడిగిన భార్య అర్థం ఉన్నది. మళ్ళీ అక్కడ పోయితే ప్రకాష్ ఉండే, అమరేరావు ప్రకాష్. ఆయన నన్ను కూర్చోపోయి నేను డబ్బులు ఇస్తా అంటే సరే అన్న కూర్చున్నా. ఇప్పుడు మంచిగా అనిపిస్తుంది. నమో బుద్ధాయ జై భీమ్. ఇట్లా మంచిగా అంటే ఇట్లా ఉంటావా మళ్ళీ పోయి నమ్మున్నా. होकर आहे. माझं नाव संगराज
मी आलतो हैदराबादहून गावाकडे जयंतीसाठी 14 दिवस जयंती करण्यासाठी. तर घरच्यांनी म्हणले असं असं सूर्याचं परिवर्तन आहे. तर मी आले. मी 14 दिवस नाचून गाजून फिरून करण्याऐवजी हे मला मनाला पटलं. तर मी काम सोडून हैदराबादला इथं आले. त्या गावामध्ये जाऊन माणसाला बघितले, वाघमार सर ते सर. तर माणसाकडे बघून असं वाटलं की आमच्या गावात का नाही दृश्य. आमच्या गावामध्ये मंदिर आहे पण बसण्यासाठी कोणी नाही, मार्गदर्शन करण्यासाठी कोणी नाही. तिथे आता डोळे भरून आले म्हणजे 4 दिवसात. असं करून करमती माणसाला. कुठंही आपण जाऊ द्या, कुठेही राहू द्या, धर्माचे पालन करणे आपली जिम्मेदारी आहे. पण त्याला मार्ग दाखवणारे पण पाहिजेत. आजकाल कसं आहे, इकडे फिरा, जॉब करा, खा. पण घरचे मायबापाचे ऐकणार पण दुर्लक्ष होते. समाज काय करत आहे, गावकी काय करत आहे, भावकी काय करत आहे. पण आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार डोक्यामध्ये घालवणारे असं माणसं कमी आहे. जय भीम. धन्यवाद बंतेजी, अभिनंदन तुमचं. గౌరవనీయులైన రామచంద్ర జయమి గారిని తన అనుభవం మళ్ళా ఈ శిబిరం ఒక గొప్పతనం చెప్పాలని కోరుతున్నాను. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उपासक उपासिका आणि बोंद्रट येथील उपासक आणि उपासिकांना सर्वांना माझा सविनय जय भीम. आज या गावी संघ तुम्ही बोलू पाठलात, खरं खरं तुमच्या गावाचं कौतुक करावं लागते. आज 2.5 वर्षाखाली गौतम बुद्धाने जे निर्माण केलेलं संघ होतं, या संघासाठी राजे महाराजे तडफत होते, आमच्या गावाला संघ येऊ द्या, आमच्या गावाला संघ येऊ द्या. या संघाला एवढं महत्व आहे. हे लोक बसले तर आपल्यापाशी, ते लोक म्हणले काय झालं, ते बोलले ते नाही, पण ते वापरलं तर बरं आहे. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. का तर तुम्ही जेवढं कष्ट करून मिळवताल तेवढं तुमच्या लेकरा बाळाला घराला तुम्ही करू शकता. आणि आता आजचं युथ कसं आहे, काम करते आणि दोस्ताबरोबर जाऊन सगळी खर्च करून येते. घरी जाऊन आई बाप पत्नी विचारलं तर काय लागली म्हणून किरकिर करत राहते. ते किरकिरीतून निघून जावं म्हणजे हे संघ पाहिजे तुम्हाला. त्याच्यासाठी आमचे नारायणराव वाघमारे साहेब आणि शंकर ढगे 3-4 लोकांनी कष्ट करून सनी या संघाला निर्माण केले. आणि जरी बघा किती माळामध्ये आहे, त्या गावामध्ये फोन सुद्धा टावर राहत नाही, तरी बिचारे झोप घेण्याशी महिन्यापासून काम करून सनी संघाला निर्माण केले. संघ हा नुसतं नाही, गौतम बुद्धाला काय वाटत होतं, 1000 अवतार चालत होते त्यांच्या घरी, पण माणसाला काय आशानं दुःख कुठं होते. दुःख कमी झालं की माणसाला आशा सुटलं की दुःख नाही येईल. काय दुःख आहे, 10 दिवसापासून घरी माझं लेकरू 10 रुपये मागलाले म्हणायचं आहे काय, पत्नी तेल सारली म्हणते काय नाही. दुःख निघून जावं म्हणजे माणसातून आशा कमी हो. आशा कमी कवा होते, मेल्यानंतरच होते, तरी संन्यासी झालेलंच होते. तर त्याच्यासाठी तुम्हाला मरायचं नाही, आपल्याला संन्यास घ्यायचं नाही. फक्त तुम्ही 10 दिवस झाल्या, या 10 दिवसाचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. आणि तुमचं आता तुमच्या अंगावर कसं काशाय वस्त्र कसं आहे, तुमचं मन कसं झालं पाहिजे. म्हणून बोंद्रेच्या लोकांना इतका आज पुण्य आहे. आज तुम्ही या लोकांना अन्नदान केल्या, एक भांत्याला जेवण दिलं तर 1000 लोकांना जेवण दिल्याचं पुण्य तुम्हाला भेटते. तर तुम्ही आज इथं 23 लोकांना जेवण दिलं तर 23,000 लोकांना जेवण दिल्यासारखं आहे. तर त्याच्यासाठी तुमच्या कष्टातलं जेवण याला दिल्या, याला उद्यापासून 24 घंटे याला ऊर्जा मिळते. आणि या आजच्या जीवनाचं उद्यापर्यंत त्यांनी वहिवाट करतात. म्हणून सर्वांनी या संधीचा फायदा घेऊन पहिलं म्हणत होते कोण जेवण घेता, याला बोलायला तर त्या निघून जाते, त्याला बोलायचं. पण आता मी देतो तू देतो म्हणून आता 4 गावाचे कॅन्सल करून 4 गावाला देवाला बोलावलं. म्हणजे लोकांना आमच्या कळावं लागते दान पारमिता काय होईल. दान दिल्याशिवाय आपल्याला कळणार. एका दिवशी फराळ विचारतात, त्याने गावचेच लोक आणले, आता तिघं चौघ येऊन लागले. म्हणजे ती कळावं लागते. आता आमचे लोक बी छान झालेत, कास्त करायला आलेत, पैसे कमावला आलेत. कोणी गरीब राहिला नाही. गरीब आहे काय कोणतरी नाही, सगळे धनवान झाल्या. कुठे गरीब, कोणीच गरीब नाही.
बाबासाहेब एवढं धनवान करून गेले की त्या बिल्डिंग बरोबर आमची बिल्डिंग आहे की नाही? हा, त्यांच्या गाडापुढे सिमेंट रोड आहे, आमच्या घरापुढे सिमेंट रोड आहे. त्याने एकच वोट टाकते, आम्ही एकच वोट टाकत्या. वोटाला आम्ही लोन होणं हो माणूस. आणि हे संघ गौतम बुद्धाच्या धम्माला कितीतरी भारत देशामध्ये कितीतरी धम्म लोक, सिखाचे, मुस्लिमचे, जैनचे, हर लोकांच्या धम्माचे लोक आम्हाला किती करोडो रुपये देतो म्हणले. बाबासाहेब म्हणले मी जर एकटा जर पैसे घेऊन सनी या संघामध्ये विकल्या गेलो तर माझ्या समाजाचं काय हाल होईल. म्हणून सनी बाबासाहेब 24 तास अभ्यास करून सनी गौतम बुद्धाचं धम्माचं पालन करावं म्हणून सनी 1956 साली आम्हाला या बुद्ध धर्माच्या ओटीमध्ये टाकले. म्हणून सनी हे बुद्ध धर्मामध्ये काय आहे, माणूस काय आहे, लहान राहावं मोठा राहावं तेवढंच आपण काय करावं लागते. आता तुम्ही बनते झाल्या, तुम्हाला प्रत्येकाने संघ बनाव, पुरा जिल्हा संघ बनाव, आमचं तेलंगणा पुरा होत व्हा म्हणून सनी आशा बाळगून सनी मी इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. महाकवी तथागत भगवान बुद्ध तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्हाला बऱ्याच दिवसापासून 7 वर्षे होते भंतीजीला आणून आम्ही वडगावला बसेल तेव्हा आणल्या. आमची इच्छा होती कुठंतरी बसल्यावर आम्ही भंतीजी आणावं असं आमची इच्छा होती. म्हणून आम्हाला 3 दिवसात आम्ही भंतीजीला इथं आणण्याचा प्रयत्न केला. सर्व आमची महिला आणि सर्वांनाच आमची एवढी इच्छा होती की गावात आमच्या भंतीजी आणून आमच्या मनाप्रमाणेच आमचं स्वागत आम्ही करावं असं म्हणून आम्ही सर्वांना सांगून एका 2 दिवस आम्ही ठरवलं. सर्वांना देव नमो बुद्धाय. శాంతి మార్గం చూపెట్టినటువంటి తథాగత సమ్యక్ సంబుద్ధ అదేవిధంగా ఈ భారత రాజ్యాంగ పితామహులు అయినటువంటి పోలీసు ప్రముఖులు డాక్టర్ బాబాసాహెబ్ అంబేద్కర్ గారిని వాళ్ళ ఆలోచనలను వివాదవందనం చేస్తూ అదేవిధంగా మన అందరి యొక్క మార్గ సంస్థ భారతీయ బౌద్ధ మహాసభ ఆ సభలో వివాదవందనం. అదేవిధంగా భారతీయ బౌద్ధ మహాసభకు చెందిన ద్వితీయ అధ్యక్షుడు అయినటువంటి వైఎస్ఆర్ అంబేద్కర్ గారిని వివాదవందనం. అదేవిధంగా భారతీయ బౌద్ధ మహాసభ సంరక్షణాధికారి మా ఉపాసిక మేనత్తాయి అంబేద్కర్ గారి కార్యాన్ని వివాదవందనం. అదేవిధంగా భారతీయ బౌద్ధ మహాసభ కార్యాధ్యక్షుడైనటువంటి గౌరవనీయ డాక్టర్ భీమరావు యశ్వంతరావు అంబేద్కర్ గారిని సవినయంగా జైభీం. అదేవిధంగా భారతీయ బౌద్ధ మహాసభ సలహాదారులు గౌరవనీయ అడ్వకేట్ బాబాసాహెబ్ అంబేద్కర్ గారి కార్యక్రమాన్ని సవినయంగా జైభీం. ఈరోజు బౌద్ధట్ గ్రామంలో భగవాన్ బుద్ధుడి యొక్క శ్రావక వచ్చినందున మనకు చాలా సంతోషం. ఈ శ్రావక సంఘాన్ని ప్రశిక్షణ చేయడానికి వచ్చినటువంటి కేమ మాతని త్రివారు వందనము. అదేవిధంగా తన శ్రావక సంఘాన్ని కూడా త్రివారు వందనము. సమాజంలో బాబాసాహెబ్ లాస్ట్ లో భారతీయ బౌద్ధ మహాసభ ఫస్ట్ స్థాపించి 1956లో దీక్ష తీసుకొని వెళ్ళిపోయారు. 3 నెలలే ఉన్నారు. బాబాసాహెబ్ ఒక 3-4 సంవత్సరాలు బతుకుంటే మాత్రం ఏం చేయాలో ఎట్లా చేయాలో అని చెప్పేవాళ్ళు, కానీ చెప్పకుండా వెళ్ళిపోయారు. కానీ ఈరోజు నేను గత 25 సంవత్సరాల కింద ఒకసారి నాగ్పూర్ వెళ్ళినప్పుడు నాగ్పూర్లో తెల్లటి బట్టలు చూసి ఎక్కడ చూసినా తెల్లటి బట్టలు నేను పిల్లలతో వెళ్ళాను. అప్పుడు నేను నా మనసులో అనుకున్నాం, మనం ఎందుకు ఈ విధంగా ఉండొద్దు, బౌద్ధ సమాజంలో మనం ఎందుకు అలా మిగిలిపోవద్దు అని అప్పటి నుంచి ధమ్మదిశ తీసుకొని 20 సంవత్సరాల నుంచి గత అలవాట్లకు నేను పోలీస్ డిపార్ట్మెంట్లో పనిచేసి 20 సంవత్సరాల నుంచి నేను ఈ ధర్మాన్ని పాటిస్తున్నా. రిటైర్మెంట్ అయిన తర్వాత 1919లో జనవరిలో నేను ఫస్ట్ టైం దీక్ష తీసుకున్నాను. శ్రావణ దీక్ష గోకర్ణలో తీసుకున్నాను. అదేవిధంగా 2023లో నేను బాంబేలో కేంద్రీయ శిక్షక అయ్యాను.
నాది ఒకటే ఉద్దేశం, నా భావి పిడిని, నా సమాజాన్ని, నా పిల్లల్ని చెడు అలవాట్లకి దూరం తీయాలి. చెడు అలవాటుని మన పిల్లలు సఫర్ కావద్దు. మాది ఒకటే ధ్యేయం. ఇప్పుడు నాతో పనిచేసే వాళ్ళందరూ కనకపూర్ కానీ, మహాగం కానీ, మాంజరి కానీ, అడ్లవాన్ కానీ, ఇప్పుడు జరి కానీ, మా ఉద్దేశం ఒకటే, మా సమాజంలో ఈ చెడు అలవాటు ఉండకూడదు. ఈ పంచిషన్లు పాటిస్తే ఎప్పుడు చెడు అలవాటు ఉండదు. మీకు తెలియదు, మీకు తెలిసి తెలియదు కూడా మీరు పంచిషన్లు పాటిస్తున్నారు. మీకు ఓరల్గా చెప్తాను, పంచిషన్లు పాటించండి. మీకు కొంచెం బాగా అనిపిస్తుంది కానీ మీకు తెలియదు మీ పంచిషన్లు పాటిస్తున్నారు. ఎలా అంటే ఫస్ట్ మీ పిల్లలు ఎవరికన్నా भगवान बुद्धांचा सम्राट अशोकांचा बोधिसत्व प्रभूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व प्रभूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय बौद्ध महासभा मंगलम भवतु सबा भवतु सबा मंगलम भवतु सबा चॅनलचं नाव काय? तेलंगणा. साहेब इकडे बघा, ध्यान द्या. गाडीवर बसून